सुरू केला, आमच्या लोकांनी जाऊन गवळी त्या लोकांनी जाऊन एफआयआर दाखल केलेले आहेत। माझी विनंती काय वकील साहेब, आपण एक बाजू मांडत आहे, दुसरी बाजू आपण समजून घेत नाही आहे। तुम्हाला त्याचं एकूण एक क्रमानुसार कुठल्या तारखेला काय झाले ते माझ्या चेंबरला कधीही या, मी तुम्हाला डे टू डे टाइम टू टाइम ज्या दिवशी नोटीसची शेवटची तारीख संपली दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता जाऊन मी हजर होतो तिथं गांधीनगरमध्ये। मी सांगतोय तुम्हाला, जेवढी आपल्याला शहराची काळजी त्याच्यापेक्षा किंबहुना थोडी जास्त काळजी मला पण मला आहे। ठीक आहे, आपल्याला मान्य नसेल तर आपण जर म्हणत असाल की मला काळजी नाही आहे तर मला ऐकण्याचा काही मौलिक अधिकार नाही आहे। आपण आम्ही त्याचा जाहीर निषेध करू। आरोपाला उत्तर द्या ना। ऐका, त्यांना पूर्ण माहिती आहे लोकांना। 154 शासनाने डिरेक्शन इश्यू केले, ते चॅलेंज करणाऱ्या वकिलाचा मी काउन्सिल आहे, मी उभा आहे हायकोर्टामध्ये। 27 तारखेला मॅटर आहे ते, त्यामुळे त्यांच्याकडे एवढी कागदपत्र आहे जे दुप्पट कागद माझ्याकडे आहे, म्हणून आम्ही म्हणतो आम्ही त्याला मगातून सांगालोय की आम्ही ज्या रस्त्याने निघालोय त्या रस्त्यावर आमच्यावरती चला ना। तुम्ही 2013ला ज्या नोटिसा इश्यू झाल्या त्या नोटिसा अनाधिकृत बांधकाम उभारायला आव्हान केलं होतं की त्याला आदवाडीत यायचं नाही तर नाही होते, पण लॉस मध्ये असणारे तरी केपीची मूड बघा, सगळे बंद करा आमचा संबंध नाही। ते लॉस मध्ये मूड आहे तो बंद करायला काय मी म्हणणार बाबा पाटील म्हणणार मी पहिला गोष्ट गाडी तुम्ही उतरायचं तुम्ही एके वेळा खंडगिरीवर वर दिलं जातं, म्हणजे आपल्या शहराला परवडणार आहे का नाही याचा कोण अधिकारी अभ्यास करतोय का नाही। अजून गाड्या यायच्या आहेत, अजून लॉस वाढण्यापेक्षा त्याचा अधिक अभ्यास व्हावा आणि त्या पद्धतीने काम हो, कुणाला तरी मोठं पराभव मिळावा यासाठी हे काम होता कामा नाही। एक आणि दुसरी गोष्ट, आता मध्ये कोण बोलणार? सन्माननीय महापौर मॅडम आणि सर्व समितीतील आरती पवार साहेब असतील, सर्व सदस्य मंडळी असतील, बाबा असतील, आपण एक शब्द फक्त बोलला, त्याच्यामध्ये आधी बऱ्याच गोष्टी बोललो। मी कोल्हापूर महानगरपालिका पांगळा घोडा आहे म्हणून नाही बोललो, कोल्हापूर महानगरपालिकाची आर्थिक स्थिती ही पांगळ्या घोड्यासारखी ते सांगतो, मी ऐकून घ्या। मी काय बोलताना बोललो की रेस चालत असताना एक मजबूत घोडा, पूर्ण वाक्य, आता पेपरामध्ये काय छापून आलं त्याला स्पष्टीकरण द्यायला मी नाही बसलो। मी माझं वाक्य पूर्ण काय होतं ज्याच्याकडे रेकॉर्डिंग असेल ते आपण नीट ऐका। जर एक मजबूत घोडा आणि एक वीक घोड्याची जर शर्यत लावली तर कोल्हापूरमध्ये मनुष्यबळ नाहीये, कोल्हापूरची आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये। आणि मी हे का बोललो, कारण एका नगरसेवकाने प्रश्न विचारला की तेच प्रश्न 7-8 महिन्यापासून काय येत आहेत याचं स्पष्टीकरण देताना बोललो की हे सिस्टमिक इश्यूज आहेत। ह्या सिस्टमिक इश्यूला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला कोल्हापूरची आर्थिक स्थिती आणि मनुष्यबळ हे जोपर्यंत वाढ होणार नाही तोपर्यंत कोल्हापूर ह्या बाकीच्या महानगरपालिका सारख्या मुंबई आहे, पुणे आहे, ठाणे आहे, नवी मुंबई आहे करू शकत नाही, कारण कोल्हापूरची आर्थिक परिस्थिती ही पांढऱ्या घोड्यासारखी असं वाक्य आहे। आपण बघा, असं जर मी बोललो असतो 89 नगरसेवक होते, एकांनी त्याच्यावरती ऑब्जेक्शन का घेतले नाही? कारण काय होतं, कधी कधी काय असतं की पूर्ण वाक्यामधलं फक्त एक वाक्य काढून ते बोललं जातं। ते सांगायचा अर्थ काय होतं की आपली परिस्थिती वीक आहे, हा त्याचा अर्थ होता। मी ज्या शहरामध्ये किंवा ज्या ठिकाणी काम करतो आहे त्याच्याबद्दल मनापासून आदर आहे, रिस्पेक्ट आहे, म्हणून अतिक्रमण मोहीम असेल किंवा दरबार असेल ते आपण का करतोय, कारण हे शाहू महाराजांची स्वाभिमानी नगरी आहे। उद्या उठून आपली हद्दवाढ आज नाही तर उद्या होणार, म्हणजे होणारी काढा दगडाची घ्यायची चालू आहे म्हणलं ना। त्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पूर्ण शहरासमोर बघितली की आपल्याला करायचं आहे, पण ज्यावेळी हे झाल्यावरती आपली आर्थिक परिस्थिती ही मजबूत पाहिजे, त्यावेळी आपल्याला कोणासमोरही असं नाही की बाबा यवतमाळ सारख्या, अमरावती सारख्या महानगरपालिकेचं 24 रुपये रेट आहे, इकडे गांधीनगर सारख्या ठिकाणी 26 रुपये रेट आहे, आपण 2013 पासून 9.5 रुपये रेट ठेवलेला आहे, तर तो वाढवला पाहिजे, कारण ही काळाची नैसर्गिक गरज आहे। ह्या सर्व गोष्टीकडे सांगत असताना हद्दवाढ व्हायला पाहिजे, महापालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारायला पाहिजे, म्हणजे आम्ही जनतेने कर भरायला पाहिजे, मग तुम्ही आर्थिक परिस्थिती सुधारणार। आम्ही कर भरल्यावर सुधारणार, तुम्ही काय भरलं शासनाकडनं केंद्राकडनं पैसे आणून परिस्थिती सुधारणार नाही, आमच्याकडे वसूल करणार। एक उदाहरण देतो,
शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं. परस्पर सुरू केला. आमच्या लोकांनी जाऊन गवळी त्या लोकांनी जाऊन एफआयआर दाखल केलेले आहेत. माझी विनंती काय वकील साहेब, आपण एक बाजू मांडता आहे, दुसरी बाजू आपण समजून घेत नाही आहे. तुम्हाला त्याचं एकूण एक क्रमानुसार कुठल्या तारखेला काय झाले ते माझ्या चेंबरला कधीही या, मी तुम्हाला डे टू डे, टाइम टू टाइम, ज्या दिवशी नोटीसची शेवटची तारीख संपली दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता जाऊन मी हजर होतो तिथं गांधीनगरमध्ये. मी सांगतोय तुम्हाला, जेवढी आपल्याला शहराची काळजी त्याच्यापेक्षा किंबहुना थोडी जास्त काळजी मला पण नाहीये सर, मला आहे. नाहीये सर. ठीक आहे, आपल्याला मान्य नसेल तर नाहीये. तर आम्हाला let me complete. आता रागवू नका. आपण जर म्हणत असाल की मला काळजी नाही आहे ऐका ना. तर मला ऐकण्याचा काही मौलिक अधिकार नाही आहे. आपण बोला. असं नाही चाललं. महानगरपालिकेचे आयुक्त भारूड साहेब यांनी जे पांगुळगाडा म्हणलं या महापालिकेला, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यामध्ये त्यांनी उल्लेख केला की स्टाफच्या अपुरा आहे, आर्थिक परिस्थिती बरोबर नाही, पण हे सर्व करण्यासाठी आयुक्तांना अधिकार आहे. आयुक्तांनी स्टाफ भरायला पाहिजे. आज कोट्यावधी रुपयाची आपली थकबाकी आहे त्या ठिकाणी, ती थकबाकी वसूल करायला पाहिजे. दररोजचा होणारा दरमहा तोटा, वार्षिक जवळजवळ कोट्यावधी रुपये तोटा आहे, तो थांबवला पाहिजे. परत GST जो आपला 100 कोटी रुपये GST कोल्हापूर शहर भरतं, तो GST हा शहराच्या विकासासाठी परत आणावा लागतो. त्याच्यासाठी काही प्रयत्न केले नाहीत, परंतु नुसती पाण्याची दरवाढ करून ह्या महापालिकेला पांगुळगोडा म्हणणं हे अत्यंत नीचपणाची प्रवृत्ती आहे. त्यांनी या संपूर्ण करवीर जनतेची माफी मागावी, एवढंच माझं म्हणणं आहे. या ठिकाणी मी त्यांना माफी मागण्यासाठी पुन्हा एकदा आम्ही सर्व कृती समिती कार्यकर्ते त्यांना आग्रह करणार आहोत. अनिल कदम. रीतसर आम्ही महापालिकेला पत्र देऊन कृती समितीच्या माध्यमातून आम्ही महापालिकेमध्ये गेलो. मुळात आयुक्त, महापौर आणि विभागीय अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित असायला हवे होते, परंतु आयुक्तांना काहीतरी सचिव आल्यामुळं आयुक्त त्या ठिकाणी येऊ शकले नाहीत लवकर. आणि आमच्या कृती समितीबरोबर महापौर आणि अतिरिक्त आयुक्त आणि सहाय्यक आयुक्त आणि पाणीपुरवठा विभागाचे हर्षित घाडगे यांच्याबरोबर आमची व्यापक चर्चा झाली. कोल्हापूर महानगरपालिकेची 1972पासून हद्दवाढ झालेली नाही. मुळात दुखणं तिथं आहे. आणि मग कोल्हापूरला पांगळा घोडा वगैरे काय म्हटलं आयुक्तांनी, तो जाब विचारण्यासाठी आम्ही खरं म्हणजे गेलो होतो. आयुक्त आले. आयुक्तांना पहिल्यांदा आम्ही हा प्रश्न विचारल्यानंतर आयुक्त म्हटले की मी महापालिकेला म्हटलेलं नाही. मग त्यांनी त्याचं विश्लेषण करायला चालू केलं. ठीक आहे म्हटलं आम्ही, तो विषय जर मला तसं काय म्हटलं असतं तर मला अडवलं असतं सभेमधल्या इतर नगरसेवकांनी. ठीक आहे, नगरसेवकांनी त्यावेळेला त्यांना वाटलं असेल योग्य असेल म्हणून, परंतु आमचं नागरिक म्हणून आमचं कर्तव्य होतं, कारण पेपरमध्ये जी बातमी आली ती आमच्या वेदना दुखवणारी होती. त्यानंतर चर्चेला सुरुवात झाली आणि मग चर्चेला सुरुवात झाल्यानंतर जनतेचं म्हणणं ऐकून घेणं हे आयुक्तांचं प्रथम कर्तव्य आहे. परंतु तसं न करता शेजारी महापौर बसलेले आहेत. असं असताना ते म्हटले आता मला तुमचं काय ऐकून घ्यायचं नाही आणि जर तुम्ही माझंच काय ऐकून घेणार नसाल तर मी आता इथनं उठून जातो. हे योग्य नाही आहे. ज्या वेळेला महापौरांची परवानगी काढायची असते, कुठल्याही सभागृहामध्ये महापौर हा सुपर असतो आणि महापौर हा फक्त त्या 81 लोकांचा प्रतिनिधी नाही आहे, तो या कोल्हापुरातल्या 6.5 लाख लोकांचा प्रतिनिधी आहे. आणि त्यामुळं त्यांनी माफी तर मागायलाच पाहिजे, परंतु त्यांनी ते पांगळा घोडा म्हटला त्या संदर्भामध्ये आमचे अनिल कदम बोलतील, परंतु त्या कृती समितीच्या चर्चेमधनं सहभाग न घेता महापौर असताना ते निघून गेले. त्याबद्दल त्यांनी आमच्या कृती समितीची म्हणण्यापेक्षा आमच्या जनतेची त्या ठिकाणी माफी मागावी. आम्ही 2 पावलं पुढे यायला तयार आहोत. त्यांनी 2 पावलं या ठिकाणी पुढं आलं पाहिजे, कारण जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत. आम्ही जो 37 कोटी रुपये जो 3 ठिकाणाहून तोटा होतो आहे, तो तोटा आम्ही त्यांच्या निदर्शनास आणण्यासाठी गेलो होतो. आणि जर त्यांनी हिंमत असेल, एक IAS ऑफिसर म्हणून त्यांनी आमच्या 37 कोटी आम्ही निवेदनही त्यांना दिलेलं आहे, त्या निवेदनाप्रमाणे त्यांनी काम केलं तर पाणीपट्टी वाढवण्याची आणि शहराला दुस्वास देण्याची गरज पडणार नाही. आणि ते काम त्यांनी करावं हे माझं या तुमच्या माध्यमातून आव्हान आहे. धन्यवाद. ते बी एक माझ्यापेक्षा आयुक्तांना कोल्हापूरची फार काळजी आहे असं म्हणणं फार हास्यास्पद आहे. कारण त्यांनी आल्यापासून आम्ही काल हिशोब दिला, 38 कोटी रुपयाची बोका आहेत, तोट वसुली नाही. 38 कोटी रुपये त्या कुठं जातात हे ना कळत नाही आहे. म्हणजे यांना माहीत नाही
ते आम्ही सांगितलं, याचाच अर्थ आम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त माहिती आहे. लोकशाहीमध्ये कार्यकारी मंडळ म्हणजे एक्झिक्युटिव्ह त्यानं कान डोळे उघडे ठेवायचे आहेत, हुकुमशहा नाही. ज्यांचा हा देश आहे, जे मालक आहेत त्यांचं कामगारानं ऐकलंच पाहिजे, एवढीच आमची भूमिका. आम्ही कालच्या बैठकीमध्ये आम्हाला काहीतरी खोकी लावायला परवानगी द्या किंवा आमचं अनधिकृत बांधकाम अधिकृत करून द्या हे सांगायला आम्ही गेलो नव्हतो. महापालिकेचा विकास आणि महापालिकेमध्ये चाललेला गोंधळ आणि चुकीचा कारभार हे दाखवण्याकरता आणि ह्याच्याकडे आयुक्तांचं लक्ष वेधण्याकरता आम्ही गेलो होतो. ते त्यातनं पळ काढून गेले, अत्यंत चूक आहे. जो अधिकारी सामान्य माणसाचं ऐकत नाही तो अधिकारी चांगलं काम उभा करू शकत नाही. तुकाराम मुंडेंचं त्यांनी उदाहरण घ्यावं. आणि कोल्हापूरला त्यांनी काल पांगळा घोडा म्हटला, याचाच अर्थ ते ह्या कालच्या तारखेच्या अगोदर 1972पासून कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये जेवढे सिनियर IAS अधिकारी आले आणि सभागृहामध्ये जेवढे अभ्यासू नगरसेवक आणि नगरसेविका आल्या त्यांच्या काम बेदखल करण्याचा हा प्रयत्न आहे, त्यांचा इतिहास पुसण्याचा हा प्रयत्न आहे. निव्वळ एक माणूस मी सगळं करणार आणि माझ्यामध्ये सगळं होणार, ही वृत्ती अत्यंत चुकीची आहे. आपण लोकशाहीमध्ये आहोत, लोकांसाठी तुम्ही काम केलं पाहिजे, लोकांचं तुम्ही ऐकलं गेलं पाहिजे. एक पाऊल आम्ही पुढे येऊ, तुम्ही एक पाऊल पुढे या.